विद्यार्थी मित्रांनो, मागील सेशनमध्ये आपण पाहिलं होतं नॉमेनक्लेचर आणि आयसोमेरिझम ऑफ अल्कोहोल. तर आज आपण पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या काही मेथड्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. तर आता नॉर्मली रिएक्शन्स म्हटल्यानंतर नेमकं काय होतं हे आता आपल्याला या ठिकाणी बघायचं. रिएक्शन्स म्हटल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की आता खूप अवघड काम आहे वगैरे, परंतु आता रिएक्शन मध्ये नेमकं काय आहे तर बघा, एक रिएक्टंट आहे, रिएक्टंट त्यानंतर आहे दुसरा प्रोडक्ट. रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होते नाव. आता नेमकं या रिएक्टंटचे दोन भाग पडतात. एक असतो सबस्ट्रेट आणि दुसरा असतो रिएजंट. आता सबस्ट्रेट म्हणजे काय आणि रिएजंट म्हणजे काय? व्हॉट इज सबस्ट्रेट, व्हॉट इज रिएजंट? Reagent are the quite unstable species which is attack on the substrate. ज्याच्यावर अटॅकिंग होते तो असतो सबस्ट्रेट आणि जो अटॅकिंग करतो तो असतो रिएजंट्स. त्या रिएजंट्सचे वेगवेगळे टाइप्स पण पुन्हा आपल्याला बघायचे. त्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक, न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स आणि काही न्यूट्रल सुद्धा रिएजंट त्या ठिकाणी आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला नेमकी रिएक्शन बघा. रिएजंट जो तो सबस्ट्रेटवर अटॅक करतो आहे आणि या दोघांच्या कॉम्बिनेशन मधनं पुन्हा आपल्याला मिळतो आहे प्रोडक्ट. असं जनरल एक रिएक्शन चालू असते. तर मग या रिएक्शन मध्येच आपल्याला या ठिकाणी प्रिपरेशन्स करायचे आहेत. तर पहिल्यांदा आता एक सिंपलचं प्रिपरेशन बघू जे की 11th मध्ये प्रिपरेशन झालेलं आहे. त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड पासून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे अल्कोहोल. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी करणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे अल्कोहोल मध्ये बाय अल्कलाइन हायड्रोलिसिस. अल्कलाइन हायड्रोलिसिस आपल्याला करायचं आहे. यामध्ये आपल्याला अल्कली यूज करायची आहे लाईक NaOH और KOH. Caustic soda as well as caustic potash we also use for the alkaline hydrolysis of alkyl halide. जनरल मी या ठिकाणी रिएक्शन लिहितो आहे REX. This is our alkyl halide is reacted with our sodium hydroxide. Aqueous solution of sodium hydroxide. It is very very essential. Now it gives ROH plus NaEX. This is our substitution reaction. Then what about substitution reaction? The reaction in which one atom, molecule or ion is replaced by another atom, molecule or ion. या ठिकाणी सबस्टिट्यूशन आपण बघतो आहे. एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो CH3 CH2Br. Ethyl bromide is reacted with sodium hydroxide. Now it gives aqueous. When we use alcoholic, then there is an elimination reaction takes place. Here aqueous NaOH or KOH is used. Formation of CH3 CH2OH plus NaBr like this. What about this reaction? When ethyl bromide is reacted with aqueous sodium hydroxide, it gives ethyl alcohol. Simple formal reaction है. Here we also prepare secondary alcohol as well as tertiary alcohol.
For this we require a corresponding alkyl halide. करस्पॉन्डिंग अल्किल हेड आपण जर घेत गेलो तर त्यापासून आपल्याला त्याच टाईपचा तुम्हाला अल्कोहोल मिळत जाईल. हिअर ऑल्सो इज ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम दिस अल्कलाइन हायड्रोलिसिस. दॅट इज द इज ऑफ फॉर्मेशन मीन्स tertiary alcohol, secondary alcohol and primary alcohol. Among these, when we use tertiary alkyl halide is more than secondary than primary alkyl halide. Ease of formation is like in this manner. Now, another method for the preparation of this alcohol from alkyl halide. Here we also use moist silver oxide. With this moist silver oxide we also prepare our alcohol. Another example, radical example we have moist silver oxide means this Ag2O, that is our silver oxide, is in moist condition like this. First this Ag2O comes in contact with water molecule, formation of 2 times AgOH. Now this silver hydroxide is used for our preparation. Commonly we call moist silver oxide. When this silver oxide comes in contact with water, then it becomes moist and formation of our silver hydroxide. This silver hydroxide is utilized for our preparation now. With the help of this moist silver oxide, we again prepare one alcohol. Now CH3 CH2I is our ethyl iodide. When this ethyl iodide reacts with silver hydroxide AgOH. Now formation of CH3 CH2OH plus AgI. Okay. For our preparation of alcohol from alkyl halide, we take 2 reactions like that is alkaline hydrolysis with the help of NaOH or KOH, or we also use moist silver oxide. Okay. Now, second and most important method for the preparation of alcohol from alkene, that is our olefins. Alkene is converted into alcohol. In 11th standard, in chapter hydrocarbon, this preparation is also included. Preparation of alcohol from alkene. Alcohol prepare करायचं आपल्याला from alkene. Alkeneचं कन्वर्शन आपल्याला अल्कोहोल मध्ये करायचं आहे like this. आता बघा अल्कीन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे ओके. नाव दिस अल्कीन, याला आणखी एक आपण नाव देऊ शकतो हायड्रेशन ऑफ अल्कीन, ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन. जर आपल्याला समजा असा क्वेश्चन जर आला फॉर एक्झाम्पल हायड्रेशन, डायरेक्ट आपण या ठिकाणी कुठलाही वॉटर मॉलिक्यूल ऍड करून आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करता येणार नाही. बट दिस रिएक्शन इज ऍसिड कॅटलाइज रिएक्शन. विदाउट ऍसिड कॅटलाइज रिएक्शन दिस अल्कोहोल कॅन नॉट बी प्रिपेअर. वन थिंग इज रिमेंबर. नाव आता याच्यामध्ये नेमकं काय आहे, अल्कीन म्हणजे नेमका कसं आहे बघा. CH2 डबल बॉन्ड CH2 मी असं लिहितो अल्कीन. This alkene and our water molecule. Alkene and water molecule. बघायला जर गेलं तर बघा या ठिकाणी this alkene have loosely bonded pi electrons are present here. Due to this pi bonds, this alkene have a loosely bonded pi electrons.
there is a crowd of electron again. Now in this case, in water molecule, this is also act as a nucleophile now. Then how it is possible? Due to acid catalyzed reaction, here we use sulfuric acid, plays a most important role. Due to this acid catalyzed reaction, there is a formation of alcohol. One thing is remember, without this acid catalyzed, the reaction cannot be continued. Now, what is the actual way of the reaction? Actual way या रिएक्शनचा कसा होतो बघा, विथ मेकॅनिझम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी ही रिएक्शन कशी कॅरीड आउट होते. जनरल मी आता पहिल्यांदाच लिहितो आहे. आता आपल्याला वाटेल एक एच या ठिकाणी प्लेस करायचा, एक OH या ठिकाणी प्लेस करायचा, बट ऍक्च्युअली वे जो आपल्याला मेकॅनिझम मध्ये कळून जाईल. फॉर्मेशन ऑफ CH3 CH2OH. There is a formation of ethyl alcohol from ethene. या ठिकाणी इथिन घेतो. Ethyl alcohol prepare झाला from ethene. This is the one example, only one example for the preparation of such type of primary alcohol from the acid catalyzed hydration of alkene. Now we see the actual mechanism of this reaction. या रिएक्शनचा आता आपल्याला एक्झॅक्टली मेकॅनिझम बघायचं आहे. ही रिएक्शन नेमकी झाली कशी आणि ह्या अल्किन पासून म्हणजेच इथिन पासून हा इथिल अल्कोहोल कसा तयार झाला. व्हॉट इज द ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. मेकॅनिझम मध्ये बघा, याला इरेज करून पुन्हा मी आता मेकॅनिझम पुन्हा तुमच्या सादर करतो. मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. आता मेकॅनिझम मध्ये याच्यात 3 स्टेप कॅरीड आउट होतील फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन. मेकॅनिझम मध्ये स्टेप फर्स्ट, पहिल्यांदा आपल्याला प्रोटोनेशन करायचं. मीन्स दिस वॉटर मॉलिक्यूल हा H+ जो आहे तो आपल्याला ऍड करायचा. ऑल हियर this H+ is most responsible for the reaction. Due to acid catalyze, there is a generation of this H+. Now this protonation can be takes place and the formation of hydronium ion like this H3O positive. And first step H3O positive आपल्याला या ठिकाणी तयार झाला. आता आपल्याला हा अनस्टेबल H3O पॉझिटिव्ह जो आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे आपल्या अल्कीन वर. अटॅकिंग ऑफ H3O पॉझिटिव्ह ऑन द अल्कीन. प्लस या H3O पॉझिटिव्ह मी परत एकदा असे लिहितो आहे. There is a loosely bonded pi electrons are present, therefore this become now deficient and hydrogen atom goes to this electron. Now formation of a carbocation here. Carbocation या ठिकाणी फॉर्म होईल. Formation of, now the bond between this carbon and hydrogen, the electron is get donated to this H and formation of now there is a formation of a carbocation. या ठिकाणी कार्बोकॅटायन जो आहे तो तयार झाला पहिल्या स्टेप मध्ये. नाउ इन सेकंड स्टेप मध्ये बघा काय होत आहे. याच कार्बोकॅटायन वर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल अटॅक करायचा. अटॅकिंग ऑफ न्यूक्लियोफाइल वॉटर ऑन अ कार्बोकॅटायन.
याच ठिकाणी आपल्याला जस्ट प्लेस करतोय मी. यावर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल आपला जो न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होतो आहे, अटॅकिंग ऑफ दिस वॉटर मॉलिक्यूल टू दिस कार्बोकॅटायन, formation of. Now again these oxygen become deficient. To this second step we name attacking of nucleophile. Nucleophile attack. Then in third step there is again deprotonation. Last step, that is our protonation, deprotonation. Deprotonation. There is again removal of this H. Here we also add water molecule also. With this water molecule, this H is again form a hydronium ion. Now there is a formation of our OH. This is our deprotonation. This is all about the mechanism of hydration of alkene. Hydration of alkene हे पूर्ण मेकॅनिझम आहे. तर बघा, परत रिपीट तुम्हाला या ठिकाणी मी एकदा परत हायड्रेशन ऑफ अल्किन सांगतो. अगेन वी रिपीट दिस मेकॅनिझम. Preparation of alcohol from alkene. Now here we repeat the mechanism of this alcohol preparation from alkene, that is our hydration of alkene. In hydration of alkene there are three steps of mechanism. First, protonation of water followed by attack of electrophile, that is our H3O positive. Now water molecule plus H plus, formation of our H3O positive. Now we attack this H3O positive on our ethene. Now here we take actual example. CH2 double bond CH2 plus. Okay. Now this hydronium ion, here loosely bonded pi electrons. Here in first step there is formation of, पहिल्या स्टेप मध्ये या ठिकाणी तयार होणार आहे आपला कार्बोकॅटायन. पहिली स्टेप जी आहे ती आपली कार्बोकॅटायन फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची. कार्बोकॅटायन फॉर्मेशन लाईक दिस CH, this CH to become CH3. Now okay, this is your carbocation plus water molecule. Now in second step there is attack of water molecule as a nucleophile on our carbocation. Attack of nucleophile water molecule on carbocation.
या कार्बोकॅटॉन आपल्याला वॉटर मॉलिक्यूल न्यूक्लियोफाइलवर तो अटॅक करायचा. हिअर ऑल्सो राईट इन दिस पॅटर्न. These are nucleophile. We show the lone pair. Now there is again formation of CH3 CH2. Now this oxygen become again deficient. Deprotonation. Deprotonation यामधला प्रोटॉन जो होता तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. लाईक दिस CH3 CH2 OH H. Deprotonation. CH3 CH2 OH plus H plus H. With this water molecule, this H plus is again combines and formation of our H3O positive. We also write here water molecule, then elimination of H3O positive. This is all about the mechanism of preparation of alcohol from ethene. Okay, that is our hydration of ethene. Now, the ease of formation of alcohol with alkene. Ease of formation here, the tertiary alcohol is more than that of secondary than primary. Ease of formation from preparation of alcohol from alkene. Tertiary alcohol is more than that of secondary than that of primary. This thing is very essential. Okay.